महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये असताना त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं या मागणीनं देखील डोकं वर काढलं होतं। मात्र येथील स्थानिकांचा, भूमिपुत्रांचा, प्रकल्पग्रस्तांचा दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जो रेटा आणि आग्रह पाहता त्यांनी देखील त्या ठिकाणी माघार घेतली आणि त्यांनी देखील दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं असं या ठिकाणी म्हटलं होतं। तर आत्ता जर आपण बघितलं तर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी देखील हे आंदोलन केलेलं आहे। 6 ऑक्टोबरला ते पुन्हा एकदा मोठं उग्र जन आंदोलन या ठिकाणी छेडतायत। त्यांनी आव्हान देखील या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना केलं आहे की मोठ्या प्रमाणावर सामील होण्याचं। कसं बघता याकडे? मी खासदार बाळ्या मामा म्हात्रे, सुरेश म्हात्रे, आदरणीय सुरेश म्हात्रे यांना शुभेच्छा देईन की जो दिबा पाटील आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लढला, ओबीसींसाठी लढला, तो मोठा होतो। दिबा पाटील हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले होते, 2 वेळा खासदार होते, 5 वेळा आमदार होते आणि त्यांनी केलेलं जे राष्ट्रीय कार्य आहे त्याची तोड देशाच्या इतिहासात नाही। बाळ्या मामा म्हात्रे यांनी जर या आंदोलनात खरोखर उडी घेतली आणि वैचारिक उडी घेतली तर त्यांचं नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर मोठं होऊ शकतं। कदाचित सरकार बदललं तर ते मंत्री होऊ शकतात केंद्रामध्ये, पण त्यांनी वैचारिक नेतृत्व केलं पाहिजे दिबा पाटलांचं। दिबा पाटील हे वैचारिक नेते आहेत। ते काय रायगड जिल्ह्यात ज्या चैनी घालणारे शेठ सावकार आहेत तशा प्रकारचे नेते नव्हते। अत्यंत साधे, विचारवंत, बुद्ध, चार्वाक, फुले, शाहू, आंबेडकर यांना मानणारे नेते होते। आणि आजच्या आंदोलनात जी कमीपणा दिसतोय, जी उणीव दिसते ती हीच आहे की सिडकोचं प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन बाकी आहे, विमानतळामध्ये आमचं पुनर्वसन बाकी आहे, मच्छीमारांचं पुनर्वसन बाकी आहे आणि ओबीसींच्या आरक्षणाला आज महाराष्ट्रात धोका निर्माण झाला आहे। या धोक्याबाबत हे सगळे राजकीय नेते बोलत नसतील तर ते कोणाचे तरी गुलाम म्हणून काम करतात असं चित्र तरुणांना दिसतं आणि ते चित्र बदललं पाहिजे। खासदार म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर दिबा पाटलांच्या भाषणांचा अभ्यास करावा आणि या देशाचं नेतृत्व आम्ही हातात घेतलं पाहिजे। या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे। मुंबई, ठाणे, रायगड, आज नवी मुंबई इथले आमदार जर आमचे मुख्यमंत्री, मंत्री होत नसतील तर ती आधुनिक गुलामगिरी आहे आणि गुलामगिरी झुगारून देण्यासाठी नेत्यांनी पुढे यावं ही माझी नम्र विनंती।